पण मग ती जागा सुटेल कोणाला? माझा मुलगा त्यामध्ये इच्छुक आहे. राज्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अधिकच रंगताना दिसतोय. अशातच शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज देवगिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा करत अर्जुन खोतकर आपल्या मुलगा अभिमन्यू खोतकर यांच्यासाठी उमेदवारीची मागणी करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत अद्याप जागा वाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगोली परभणी पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 3 जागांवर दावा केलाय. मात्र दुसरीकडे शिवसेनेतूनही हिंगोली परभणी जागेसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळे महायुतीतल्याच मित्रपक्षांमध्ये आता अंतर्गत रस्सीखेच वाढल्याचं स्पष्ट होतंय. सत्ताधारी नेते आणि आमदारांकडून आपल्या नातेवाईकांसाठी मुलांसाठी राजकीय वारसा पुढे नेण्याची चढाओढ सुरू आहे. अर्जुन खोतकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी मिळालंय. दरम्यान भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, आज कॅबिनेटचा दिवस आहे. मतदारसंघातील कामांसाठी मी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. माझा मुलगा अभिमन्यू निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मात्र उमेदवारीबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे साहेब आणि पक्ष नेतृत्व घेईल. सुटेल कोणाला? तुमच्या नाही, ते मुलीसाठी तुम्ही आग्रही आहात दर्शनासाठी? नाही, असं नाही. माझा मुलगा त्यामध्ये इच्छुक आहे, अभिमन्यू. आणि निश्चितपणे तो आमच्या पार्टीचा प्रश्न आहे, शिवसेनेचा. ते मनाने शिंदेसाहेब ठरवतील काय. आता सर्वांच्या नजरा आज होणाऱ्या महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकीकडे लागल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. आता या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का? राष्ट्रवादी हिंगोली परभणीची जागा सोडणार का? आणि अभिमन्यू खोतकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागलंय. विधान परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीतील अंतर्गत स्पर्धा आणि वारसदारांच्या राजकारणाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज 24.